आज आपण रायगडावरती गेलो किंवा आज पिक्चरमध्ये बघतो किंवा कुठं सीरीज येते, काय येते, तर ते त्या प्रकारचं सिंहासन होतं का? आणि तर आज जर जर ते होतं, तर ते आता आहे कुठं? याच्यात 2 गोष्टी आहेत. त्या मी तुम्हाला अत्यंत अभ्यासपूर्वरित्या सांगतो. हां, मुळात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं सिंहासन कसं होतं, याचेच काही समकालीन कागदपत्र वाचले तर आपल्याला लक्षात येतं, की ते रामाजी चित्रे म्हणून पोलादपूरचे एक गृहस्थ होते. हं, त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ रत्न लावले होते. हं, पहिली गोष्ट. ज्या भगवान श्रीकृष्णांनी विभूती सांगितल्यात ना, की हं, मी ही विभूती आहे. त्या विभूती सगळ्या त्या सिंहासनामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मोर आहे, त्याच्यामध्ये पोपट आहे, त्याच्यामध्ये गरुड आहे, त्याच्यामध्ये नाग आहे. म्हणजे ज्या सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत या भूतलावरती, त्या सगळ्या सर्वश्रेष्ठ गोष्टी त्या सिंहासनावरती कोरल्या होत्या. त्याला 8 सिंह आहेत असं म्हणतात नाही का. बरोबर. म्हणजे अष्टकोनी आहे ते पूर्णपणे. 8 सिंहांची मुखं आहेत त्याला. अगदी. आणि पूर्णपणे सोन्याचं 32 मन सोन्याचं सिंहासन आहे ते. त्याच्यामध्ये वेगळे-वेगळे अत्यंत शोभनीय रत्न लावलेले आहेत. त्या सोन्याचं छत्र आहे त्या सिंहासनावरती आणि बापरे! एक त्याच्यावरती अजून शोभनीय गोष्टी इंग्रजांनी लिहून ठेवलंय ते, हं, की शिवाजी महाराज काय सांगतायत लक्षात घ्या आता. त्या सिंहासनावरती अत्यंत आकर्षक सोन्यात कोरलेल्या अशा अत्यंत सुंदर 4 गोष्टी आहेत. त्या माणसाचं चित्त वेधून घेतायत. हं, कुठल्या-कुठल्या सांगू का तुम्हाला? एक म्हणजे घोड्याची शेपूट आहे. एक अच्छा. म्हणजे तराजू आहे. हां, एक म्हणजे मासा आहे हां, आणि एक म्हणजे मोराची पिसं आहेत. म्हणजे अशा वेगळ्या-वेगळ्या गोष्टी त्या सिंहासनावरती आहेत. चंद्र-सूर्य आहेत. का बरं ह्या गोष्टी आहेत? कारण त्या सिंहासनावरती बसून शिवाजी महाराज त्या तराजूच्या चिन्हाच्या माध्यमातून सांगतायत, की माझ्याकडे समान न्याय दिला जातो. त्या घोड्याचे हे म्हणजे माझ्याकडे लष्कर आहे. जर माझ्या सैन्यावर आक्रमण करताल, तर माझ्याकडे घोडदळ आहे. माझ्याकडे लष्कर आहे. म्हणजे भूतळावरचं त्याला पायदळ, घोडदळ म्हणतात. ते सैन्य माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये मासा आहे म्हणजे माझी सत्ता कुठे आहे? माझी जलतलावरती पण म्हणजे माझी जलावरती पण सत्ता आहे. अशा सार्वभौम सर्व सत्तांचा अधिपती त्या सिंहासन असतो आणि त्या सिंहासनावर बसणारा राजा तो छत्रपती असतो. म्हणून ते सिंहासन असं कोरलेलं आहे. अत्यंत सुंदर. मी म्हटलं ना, ते पोलादपूरचे रामाजी चित्रे होते. त्यांनी ते सिंहासन अत्यंत अभ्यासपूर्वरित्या ते तयार केलेले आहे, असं आपल्याला इतिहास सांगतो.